पावन पुणित मंगलमय झालेला आपला हा सागर सम्राट महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या कडेकपर्यंत वाहणाऱ्या कृष्णेच्या आणि कोयनेच्या पाण्यावर पोहोचलेले कणकर शरीर आणि मन म्हणजेच मूर्तिमंत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पवित्र चरण कमलावरती मी माझं शिरकमल ठेवून त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. तत्पश्चात अगदी इंद्रायणी भामा भीमाया त्रिवेणी संगमवर आहे जनित भामासाठी, मराठी मातीसाठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रातील माझ्या आया बहिणींसाठी आपल्या देहाचं बलिदान केलं ते धर्मवीर छत्रपती शंभूराजे भोसले यांनाही त्रिवार मानाचा मुजरा करतो. किंबहुना या दोन विभूतींना, दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजगद्देच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज उभा करून अवघ्या हिंदुस्थानाला एक शिवयुक्तीची आणि दुसरी शंभू शक्तीची अशी दोन व्यासपीठ घेणं पाहायला गेले का? नवे नवे जिनं अगदी 12 जानेवारी 1598 ला सिंदखेड्यातील जिन्ना बुलढाणा येथे लोकोजी राजाने माणसात या दोन उभयतांच्या पोटी जन्म घेऊन जिने भोसल्यांच्या कुळाचा उद्धार केला ती राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या चरणावरती साष्टांग असा दंडवत घालतो. एवढंच नव्हे, या पवित्र पावन सातारा जिल्ह्याची ख्याती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत फक्त युग पुरुषांनीच पोहोचवली काय तर नाही, अगदी या सातारा जिल्ह्याच्या कणाकणात मातीच्या कणाकणात निर्माण झाल्या रणरागिणी आणि त्या पोरीच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत एक जागा शिल्लक नव्हती जिथं संपूर्ण देह रक्ताने न्हाला होता ना तरी पोटचा गोळा पाठीवर बांधला होता. अरे एका हातात तलवार घेतली होती, एका हातात ढाल घेतली होती आणि घोड्यावर बसून इंग्रज सैन्याशी लढत राहिली आणि शेवटचा श्वास सोडेपर्यंत फक्त एकच शब्द बोलत राहिली, मेरी झाशी नाही दूंगी. त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनाही या ठिकाणी या व्याख्यानाच्या प्रसंगी प्रथम वंदन करतो. किंबहुना अगदी देव, देश आणि धर्म या तीन गोष्टी उराशी बाळगून ज्या ज्या थोर समाज सुधारकांनी या स्वराज्य कार्यामध्ये आपलं बलिदान केलं त्या प्रत्येक शूरवीराच्या चरणावरती या ठिकाणी साष्टांग असं दंडवत घालतो. तत्पश्चात सत्वहीन आणि तत्वहीन समाजामध्ये ज्यावेळेला कुठेतरी नवतत्वांची रुजवणूक करावी लागते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं एका तरुणांची फळी उभा करावी लागते आणि ती तरुणांची फळी केवळ शक्तीसाठी नाही, केवळ युक्तीसाठी नाही तर सर्वांगीण विकासानं तयार करावी लागते आणि एक अशी आदर्श फळी निर्माण त्यांनी केली. ती खऱ्या अर्थानं या भारत वर्षातील एक जपी तपी संन्यासी अनुरागी महात्मा योगी साधू संत की जो 125 वर्षापूर्वी या भारतातून 7 समुद्रा पल्याड जातो अमेरिकेसारख्या देशातील शिकागोच्या धर्म परिषदेत एका हातात आपला पवित्र धर्मग्रंथ घेतो, अरे एका खांद्यावरती भागवत धर्माची पताका घेतो आणि जगाला पवित्र सनातन हिंदू धर्माचं तत्वज्ञान उलगडून दाखवतो. त्या महात्मेच्या मुखारविंदातून निघालेल्या एका शब्दावरती, एका वाक्यावरती जगातल्या कैक देशांमध्ये अनेक महिने वर्तमानपत्र छापली का? त्या महात्म्याचं नाव आहे श्री स्वामी विवेकानंद. यांचा आदर्श घेऊन कैक तरुणांनी या भारतामध्ये अनेक चळवळी उभ्या केल्या. त्या श्री स्वामी विवेकानंदांना या ठिकाणी सर्वप्रथम माझा नमस्कार. खऱ्या अर्थानं तुम्हाला मला माहिती आहे छत्रपती शिवराय यांनी महाराष्ट्र घडवण्यात सगळ्यात मोठं काय आहे तर त्यांचं श्रेय आहे. पण मला असं वाटतं छत्रपती शिवरायांच्या विचाराचा वासा आणि वारसा ज्यांनी खऱ्या अर्थानं या समाजातील प्रत्येक जीवाला दिला. 1893 ला मी खोलवर जाणार नाही, 1893 ला एका कुटुंबामध्ये एका घरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात होता. घरगुती गणपती बसवला जात होता. लोकमान्यांचं तिथं जाणं झालं, त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी विचार केला ज्या वेळेला हा घरात बसणारा घरगुती गणपती समाजात बसेल आणि बिनमुख झालेला समाज पुन्हा एकत्र येईल आणि काही ना काही कारणास्तव विचारांची देवाणघेवाण होईल. चांगल्या गोष्टी काही, वाईट गोष्टी काही, शाश्वत अशाश्वत, खरं वाईट सत्य मिथ्या या सगळ्याचं ज्ञान एकमेकांना देऊ केलं जाईल आणि हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून लोकमान्य टिळकांनी 1894 साली रायगडावरती जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधली आणि छत्रपती शिवरायांची समाधी शोधल्यानंतर सार्वजनिक शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव याची स्थापना झाली.
मला वाटतं लोकमान्य टिळकांच्या विचारातील सार्वजनिक गणेशोत्सव कसा असावा, तर ज्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सर्व प्रकारचे उपक्रम राबवले जातील, सर्व प्रकारचे उपक्रम तिथे घेतले जात असतील, सर्व प्रकारचे म्हणजे आज लहान मुलांना ज्या गोष्टीतून प्रबोधन होणार आहे त्यांच्यासाठी ते कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. महिला मंडळांना ज्यातून प्रबोधन होईल असे कार्यक्रम जिथं घेतले जातात, तरुणांना ज्यातून मार्गदर्शन होईल असे कार्यक्रम जिथं घेतले जातात, खऱ्या अर्थानं मला वाटतंय गणपती उत्सव मंडळ लोकमान्य टिळकांचा वसा आणि वारसा पुढे नेत आहे. कारण क्रांती आता होणार नाही. कारण कवी जमा खाबर फार सुंदर म्हणतात ना, माणसांचे चेहरे ना चेहऱ्यांची माणसे, वेगळे हे गाव दिसते वेगळी ही माणसे. अहो माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे. अहो राक्षसांची सर्व युद्धे संपली, दंगली करतात आता माणसांची माणसे. अहो माणसच माणसांची डोकी फोडायला लागली, माणसच माणसांची घृणा करायला लागली. वासनेच्या पोटी याच समाजातील कित्येक सद्विचारी जीव दुर्मार्गाला गेले आणि हातून पाप करून बसले. मला असं वाटतं की ज्या वेळेला खऱ्या अर्थानं माणूस माणसात येईल, अरे माणसा कधी होशील माणूस, तर ज्या वेळेला मला वाटतंय या समाजामध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव केवळ 10 दिवसाचा नसून तो आम्ही कुंभारवाड्यातून आणलेला 10 दिवसाचा गणपती जर 11व्या दिवशी विसर्जित करत असू, तर आमच्या आयुष्यातील देव हा फक्त 10च दिवसाचा आहे का? मग 365 पैकी 355 दिवस हा देव असतो कुठं? 365 दिवस हा देव असतो कुठं? मांडलेल्या अधिष्ठानात तरी आम्ही जातो का? अरे उभारलेल्या देवळात तिथं अधिष्ठान करून प्रतिष्ठा करून एक अधिष्ठान आपण स्थापन केलेलं आहे, तिथं तरी कधी आमची मान झुकते का? आमच्या पायातील वाहना निघतात का? डोक्यावरचं शिरस्थान निघून त्या भगवंताच्या त्या अधिष्ठानाच्या पुढे आम्ही झुकावंसं वाटतं का? आम्ही त्या देवळामध्ये जातो का? मग खऱ्या अर्थानं मला वाटतं ज्या वेळेला आम्ही देवळात जात नाही, हा 10 दिवसाचा गणेशोत्सव आम्ही साजरा करत असताना बाप्पाची आणून बसवलेली मूर्ती म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यात आम्हाला देव किती कळाला तर फक्त 10 दिवस कळाला. मग बाकीचे 355 दिवस या देवाचं काय करायचं? तो कुठे असतो? देव कुठे राहतो? देव कुठे असतो? मग 355 दिवस त्या देवाचं अस्तित्व नक्की कुठं आहे? तर आमचा 10 दिवस डोळ्यानं दिसणारा हा निर्गुण निराकार भगवान परमात्मा ज्या वेळेला 355 दिवस तुम्ही शोधायचा प्रयत्न कराल ना, तर तो कुठे सापडणार नाही. सुंदर तुकोबराया देवाच्या घराचा पत्ता एका अभंगात सांगतात, एका प्रमाणामध्ये म्हणतात, तुकोबराय सांगतात देव राहतो कुठे? तर देव वसे चित्ते. आता व्हॉट इज द मेन बाय चित्त आणि व्हॉट इज द कॉल दॅट चित्त? चित्त कशाला म्हणायचं? आम्हाला चित्त म्हणजे काय माहित नाही. नवे अगदी रशिया अमेरिकेसारख्या प्रगतशील देशातील सर्जन डॉक्टर बोलवा, माणसाला उभा आडवा कसाही चिरा आणि त्यातून चित्त बाहेर काढून बघा, त्याला सापडतंय का? मला वाटते वाटी 2 वाटी पित्त घावेल पण चित्त सापडणं. कारण लक्ष देऊ नये का? देव जो दिसत नाही, काही गोष्टी दिसत नाही. बाळांनो, हवा दिसते का? हवा दिसते का? मग दिसत नाही मग ती नाही का? हवा आहे की नाही? मग कुठे आहे? दिसते का? मला सांगा, या केबल मध्ये लाईट आहे की नाही? आहे की नाही? दिसते का? का दिसत नाही? तर त्यासाठी काय करावं लागतं? इकडं माईक मध्ये ती पिन घालावी लागते, तिकडं ती मशीनला जोडावी लागते, ती मशीन त्या ठिकाणी काय करावी लागते? तर पुढं बोर्डात जोडावी लागते, बोर्डाचं बटन ऑन, मशीनचं बटन ऑन, माईकचं बटन ऑन करायचं. मग याच्यावरती हॅलो म्हटल्यानंतर समजून जातं यामध्ये काय आहे? लाईट आहे. इतकी मोठी प्रोसेस आहे फक्त लाईट न दिसणारी लाईट चेक करण्यासाठी. मग हा विश्वरूप असणारा भगवान परमात्मा पाहण्याची किती मोठी प्रोसेस असेल.